संस्थेच्या वतीनं युवा रत्न पुरस्काराचा वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रणसम्राट मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सोलापूर संस्थेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील नवरत्नांना 9 पुरस्कार वितरित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण 18 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. आरोग्य विभागात डॉक्टर मीनाक्षी बनसोडे सोनवणे, शिक्षण विभागातून महामाया रणधीरे, विधी न्याय विभागातून सरोजिनी तमशेट्टी, सामाजिक विभागात प्रसाद मोहिते, कला विभागातून रत्नाकर जाधव, पोलीस दल शिवाजी कासे, क्रीडा विभाग खंडेराव शिंदे, पर्यावरण प्रेमी चिंदलकर, पत्रकारितेमधील तात्यासाहेब लांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. रणसम्राट चषक, संविधानाची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या, अध्यक्ष ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट आळंगे, महादेव ठोंबरे, संस्थेचे संस्थापक दीपक गायगवळी तसेच सर्व पदाधिकारी, नागरिक, भीमसैनिक यावेळी उपस्थित होते. प्रमुख अतिथी ज्योतिताई म्हणाल्या, आजपर्यंत रणसम्राट मित्रपरिवार गेल्या 23 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. कॉलेजमध्ये असतानापासून चळवळीत आहोत. संविधानाच्या 75व्या वर्षी आपण 75 वस्त्यांमध्ये संविधान जागर आणि संविधान जागृत करण्यासाठी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजीव सदाफुले म्हणाले, रणसम्राट मित्रपरिवारास 25 वर्षे पूर्ण करा अशा शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आणि संयम राखण्यास सांगितले. अविनाश दुंडगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू माने, सतीश गायकवाड, मलिक शिंदे, ब्रह्मदेव श्रीमंगले, विजय वाघमोडे, दीपक उघडे, अप्पू पाटील, गौतम सांबळे, राजू गायकवाड यांनी परिश्रम घेतले. संघटित झालं आणि संघर्ष करत आहोत. जे मुलांना अशा वाटत आहे मला संघर्ष कशाला करायचे, बिकॉज सोशल वर्क जे आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. जे रेग्युलर एक माणूस आहे, या सोसायटीचे एक सदस्य आहे, सर्वांनी संघर्ष करायची का? हे सोसायटी विल लुक लाईक अ वॉर टॉन कंट्री. जे मी शिकलं, माझ्या शिक्षणानुसार मला एक नोकरी मिळाला, माझा परिवार आहे, मी सांभाळतो आणि कॉन्स्टिट्यूशननी मला जे बाइंड डाऊन करून दिलेले फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज मी बाळगतो. फेअर इनफ. त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करायची गरज नाही आहे, अशा परिस्थिती यायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी हे जे छोटी छोटी गोष्ट आहे ना, ते आय नो हे माझा राईट आहे, हे तुम्ही मला यापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही. एवढ्यापर्यंत त्यांच्या कॉम्पाऊंड वॉल सेफ्टी करण्यासाठी त्यांना तयार करू. आणि त्या व्यतिरिक्त जे गोष्ट जे आहे तिथं ज्योतिताई सारखा तुमच्या टीम सारखा लोक आहेत ते आत येणार आहे. सो सर्वांना याबद्दल एक जागृती आणि स्वतःच्या जे काही हक्क आणि ड्युटीज आहेत त्याबद्दलच्या एक रेस्पॉन्सिबिलिटी जाणीव त्यांच्या मनात यायला पाहिजे. त्या दृष्टीने लेट अस प्रॉबब्ली वर्क ऑन इट. दॅट माइट डेफिनेटली लीड टू अ प्लेस वेअर आंबेडकर जयंती म्हटलं तर पोलीस डिपार्टमेंटला भीती वाटणार नाही. आता जयंती बंदोबस्त बद्दल त्यांनी सांगितलं, काल रात्रीपासून आमच्या सुरू आहे. ते जयंतीचे जे इतर साजरा होत आहेत दॅट्स अ डिफरंट थिंग. पण फक्त मिरवणूकसाठी कोणी इथं येऊन स्टेज बांधलं तर काय करायची, ते काही लोक बांधलेले आहेत ते काढायचे, हे सर्व. आता तिथं बांधायला मला अधिकार आहे का, ते एक प्रश्न आहे. मला परवानगी आहे का प्रश्न. आता माझ्या जे राईट्स जे आहे, हक्क जे आहे, ते इतरांच्या राईट्सला एनक्रोच करण्यात पुरतच आहे. ते तिथं एनक्रोच करत असलं तर ते उचित नाहीये.